पंढरीनाथ नागणे नाना, दिलीप शेठ, नाईक नवरे आणि पंढरीनाथवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि मला वाटतं आज त्यांचा प्रवेशाचा सोहळा होत आहे। त्या प्रवेशाच्या सोहळ्याला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ वडील बंधू, आपल्या मार्केट कमिटीचे उपसभापती काकासाहेब पाटील, उपस्थित असलेले आपल्या मार्केट कमिटीचे सभापती संतोष पुजारी, उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते माळी समाजाचे नाना बापू, सुभराव पाटील, दिगंजीहून आलेले दिगंजीचे सरपंच अमोल मोरे, आपल्या व्यवसायामध्ये ज्यांनी नाव कमवलं आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन होते असे कुमार दादा, बाळासाहेब देशमुख, उपस्थित असलेले, आता नावं सगळ्याची घेण्यापेक्षा उमेदवार सर्वच आहेत, राऊत फॅमिलीचे कुटुंब प्रमुख शशिकांतजी राऊत, दिलीप शेठ आणि ज्यांनी प्रवेश आज केला ते पंढरीनाथजी नागणे, आवर्जून नाव घेतलं पाहिजे। ज्याच्यामुळं निवडणूक लागली ते डॉक्टर विनय पत्की, मला फिरून विनय पत्कींचाच वार्ड मागला जायचा, त्यामुळं त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे। परवाच आपल्यामध्ये प्रवेश केलेले सूर्यकांतजी दौंडे आणि स्टेजवर उपस्थित असलेले आपल्या शिवसेना पॅनलचे सर्व उमेदवार आणि समोर जमलेले सर्व बंधूंनो, मला वाटतं या निवडणुकीमध्ये बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या। राजकारण टोकाला जायला नको, वरच्या नेते मंडळींनी काही संदेश दिला की बाबा काय आपापसात आपल्यात आपलं मिटवून निवडणूक होत असेल तर आपण जी सत्तेत आहे तिन्ही पक्ष त्यातल्या काही लोकांना आपण एकत्र घेऊन ही निवडणूक ही आपल्या संयुक्त पक्षाची आली पाहिजे अशा दृष्टीने आपण प्रयत्न करावा। त्या दृष्टीने आपण काही लोकांसमवेत आल्यानंतर बैठका केल्या आणि आवर्जून नाव राहिला आरपीआयचे आपले जिल्ह्याचे अध्यक्ष राजाभाऊजी खरात, आपल्यात परवा प्रवेश केलेले आपल्या भिंगेवाडीचे भिंगे शेठ सोमनाथ भिंगे, एकत्रितरित्या चर्चा चालू झाली। चर्चेमध्ये काही घडामोडी घडल्या, घडामोडीमध्ये संयुक्त नाव काढायचं असं ठरलं आणि ती मला वाटतं संयुक्त नावाला ज्या कुटुंबानं कुणाच्याही वाळल्या पाचोळ्यावर पाय दिलेला नाही, जरी राजकारणात माझ्या विरोधात असेल नाना, तरी नानानं कुणाला नानागिरी दाखवली नाही, त्यामुळं आम्ही नानाच्या नावाला पसंती दिली की नाना ही संयुक्त उमेदवार आम्हाला चालू शकेल। मला वाटतं समोरूनही होकार आला, पण आम्ही जवळजवळ आज या आटपाडी शहरामध्ये 250 कोटीची कामं चालू ठेवलेली आहेत, पण होणारा उमेदवार हा नगराध्यक्ष शिवसेनेच्या चिन्हावरती पाहिजे अशा घडामोडीमध्ये ठरलं आणि नानाला पसंती झाली। मला वाटतं काही काळ पुढे जाईल तसा आपलाच माणूस विरोधकाला शत्रू वाटायला लागला। मला वाटतं ज्या
नानाच्या कुटुंबानं नानानं सांगितलं की 3 पिढ्या आम्ही निष्ठेनं तिकडं काम केलं, पण माझ्यासारख्यानं बी दिलदार मनानं 3 पिढ्या माणूस संग नाही, पण नाना तुमच्या नावाला एक साथ आम्ही पसंती दिली. पण मला वाटतं शेवटच्या घटक्यामध्ये जे नानाच्या बाबतीत घडलं ती मला वाटतं एखाद्या शत्रूच्या बाबतीत पण घडू नये अशा पद्धतीचं नानाच्या बाबतीत घडलं. सगळ्यांनी मिळून एकत्रित अर्ज भरायचं ठरलं, पण रातच मला वाटतं दुसरा विषय आला आणि नानाच्या उमेदवारीला खीळ घालण्याचं काम केलं. मला वाटतं मी शब्दाला पक्का असतो. जी ठरल्याप्रमाणे जो एबी फॉर्म होता त्या एबी फॉर्ममध्ये मी नानाचं 2 नंबरला नाव ठेवलं होतं आणि 1 नंबरला रावसाहेब सागर यांचं नाव ठेवलं होतं. पण रावसाहेब सागरच्या विड्रॉलवर सह्या घेतल्या होत्या. सह्या घेताना अगदी रावसाहेब सागरच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याला सांगितलं की ज्या वेळेला मी अर्ज काढायचं म्हणेल त्यावेळेला तुला यावं लागेल. आणि नानांनाही बोललो की काही खेळी झाली आणि तुमच्या अर्जात जर काही गडबड केली तर 1 नंबरला आपण रावसाहेब सागरचं नाव ठेवू आणि 2 नंबरला एबी फॉर्ममध्ये तुमचं नाव ठेवू. मी जे बोललो जे ठरलं त्या वचनाप्रमाणे मला वाटतं मी केलं. पण योगायोगानं त्यांनी साथ सोडली, पण मला नानाची साथ सोडायची नव्हती. एक 12च्या दरम्यान GR आला की पक्षावर जरी असला तर बीवाला की त्याला 5 सूचक असणं गरजेचं आहे आणि 5 सूचक नव्हतं. नानासाहेब आणि रावसाहेब सागर यांचा अर्ज आपण पक्षाच्या चिन्हावर भरला होता, त्यामुळं नानाचा अर्ज विड्रॉल झालं. आणि नाना म्हणले तसं रावसाहेब सागराचं नशीब तुमच्याच छातीत लपले असं दिसते. सरपंच बी तुमचा अर्ज विड्रॉल झाल्यावर झाला आणि आत्ता बी तुमचा अर्ज दुर्दैवानं विड्रॉल झाला आणि रावसाहेब सागरचं नाव पुढं आलं. मला वाटतं या घडामोडीमध्ये नाना प्रत्यक्षात होते. नानानं सांगितलं माझ्या बाबतीत काय व्हायचं ते उद्या. विजय माळ्यांच्या घरी आम्ही सगळी बसलो एकत्रित आणि नानानं सांगितलं की आपण निश्चितपणानं सर्व लोकांना घेऊन जाणारं तुमचं नेतृत्व आहे आणि आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली आमचा उद्याच्या उद्या आम्हाला पक्ष प्रवेश करायचा आहे. तुम्ही कार्यकर्त्याच्या मागे किती ताकदीनं राहता. मी परका असताना पण तुम्ही माझ्या मागे ताकदीनं उभा राहिला, त्यामुळे निश्चितपणानं मला तुमच्या संग इथून पुढं काम करायचं आहे आणि मला तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे. मला वाटतं त्याचा योग आज आला आणि नानानं आपल्या शिवसेनेच्या पक्षामध्ये प्रवेश केला. नाना तुमचं मनापासून मी धन्यवाद मानतो. माझ्या पोटात एक आणि वटात एक नसते हे तुम्ही जवळून बघितलेलं आहे. मी जी बोलतो ती समोरून बोलतो. कार्यकर्त्यांना एवढं रागवतो, पण कार्यकर्ता सोडून जात नाही. कार्यकर्त्याला माहीत आहे की ह्या नेत्या एवढा आपल्यावर जीव लावणारा दुसरा नेता जगाच्या पाठीवर नाही. त्यामुळे निश्चितपणानं तुम्ही आमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कधी आयुष्यात तडा जाऊ देण्याचं काम ही माझं आहे. माझा स्वभाव आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. सर्व जातीतल्या लोकांना आपण समाविष्ट करून घेऊन जायचं. आपण आपलं जर पॅनल बघितलं, मराठा समाजाचे उमेदवार आहेत, माळी समाजाचे उमेदवार आहेत, आपल्या मातंग समाजाचे उमेदवार आहेत, आयवळे समाजाचे उमेदवार आहे, सनगर समाजाचा आपल्यामध्ये उमेदवार आहेत, धनगर समाजाचा आपल्यामध्ये 2 उमेदवार आहेत. म्हणजे सगळ्या वडोळ समाजाचा आपल्यामध्ये 2 उमेदवार आहेत. सगळ्यांना घेऊन जाण्याचं काम करायचं आहे. फक्त लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज आपल्याकडून थोडं राहिला, पण अर्ज 17 आहेत आणि ती 17 अर्ज आणि 18वा नगराध्यक्ष असल्यामुळं ही 2 समाज बाजूला राहिले. पण निश्चितपणानं निवडणुकीनंतरही त्या समाजाला आपण पुढं यामध्ये घेऊन जायचं हा मी निश्चय केलेला आहे. निश्चितपणानं सर्व जाती धर्मातल्या लोकांना संघ घेऊन जाण्याचं जे आपलं आहे ध्येय आहे ते निश्चितपणानं इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण सगळ्याला घेऊन जाऊन या आटपाडीचा विकास करायचा आहे. मी नाना तुमच्या नेत्यांनाही दोन्ही भावांना विनंती केली होती की या आटपाडीच्या राजकारणामध्ये
जे आपण आत्तापर्यंत मी 32 वर्ष राजकारण केलं, पण आपण एकामेकावरती बोलताना संस्कृत भाषा वापरतो, पण इंग्लिशमध्ये कधी कुणाला एकामेकाला आपण शिव्या देण्याचं काम केलेलं नाही. मी निश्चितपणानं त्यांना विनंती केली की आपल्या आटपाडीतलं राजकारण जे घसरायला लागले, जे आटपाडीच्या राजकारणाचा टक्का खाली जायला लागला आहे, ती सुधारण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी एकत्र पुढे जाण्याचं काम केलं पाहिजे. जे एखादा राजकारणामध्ये आला आणि त्यानं जर या राजकारणामध्ये स्टेजवरच्या शिव्या आणि स्टेजवरचं भाषण जर ऐकलं, तर नवीन पिढीला राजकारणामध्ये यायला आपण संदेश काय द्यायचा? नवीन पिढीनं राजकारणात येताना काय संदेश घ्यायचा? की या राजकारणामध्ये आल्यानंतर जादा शिव्या दिल्या की तो माणूस एकामेकाशी एकत्र देतात. हा संदेश मला वाटतं जगाच्या पाठीवर कुठं, बाळासाहेब देशमुख जगाच्या पाठीवर कुठं नाही. तुम्हाला शिव्या गाठल्या, आया बहिणीनं बोलले, खालच्या पातळीवर बोलले, धुराट कुठं पेटवायचं अशी भाषा केली. मला वाटतं तुमच्या भावकीनं, देशमुख भावकीनं अगदी 13 दिवसाचं सुतार पाळल्यागत पाळलं. आम्हीही पाहुण्यागत 3 दिवसाचं सुताक पाळलं. मला वाटतं की संस्कृती राजकारणात नसत्या, पण तुम्ही एवढ्या शिव्या खाऊन बी का जाताय त्याचं मला काही थोडं काही सुटलं नाही, आजपर्यंत सुटलेलं नाही. चुकीचं आहे. जर शिव्या देणारी संस्कृती राजकारणात येत असेल आणि तुम्हाला जादा शिव्या दिल्यानंतर जर तुम्ही शिव्या देणाऱ्याकडे जात असतील, तर वर्षभर आम्ही संतोष लांडगे यांच्या संग हिंडलो असतो, त्यांचा जरा सल्ला घेतला असता, मार्गदर्शन घेतलं असतं. आम्ही बी 1 वर्षभर ट्रेनिंग घेऊन आमची बी भाषेचा दर्जा ठरवला असता. तुम्ही अगोदर सांगितलं असतं बाळासाहेब की आम्हाला शिव्या दिल तिकडं आम्ही जाणार आहे, मग आम्ही बी तुम्हाला बऱ्यापैकी खालच्या लेवलला बोललो असतो. पण आपल्या ती संस्कृतीत बसत नाही. 32 वर्ष मी राजकारणात तुमच्या समोरासमोर राजकारण केलं, तुम्हीही माझ्या समोरासमोर राजकारण केलं. तुम्हीही कधी आयुष्यात कुणावर टीका टिप्पणी करताना कुठला राजकारणातला टक्का घसरू दिला नाही. आम्ही बी टीका टिप्पणी करताना कुठला राजकारणातला टक्का खाली काही घसरू दिला नाही. माझी तुम्हाला दोघांनाही भाऊभावाला विनंती आहे की अजूनही तुम्ही शहाणं व्हावं. तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना आपण संघ घेऊन जायचं आहे आणि संघ घेऊन जात असताना जर कोण जातीमध्ये भांडणं लावणं, जातीमध्ये दोष पेरणं ही काम करत असतील आणि अशा माणसाचं जर आपण नेतृत्व मान्य करून जर तुम्ही त्यांच्या बाजूने जात असाल तर चुकीचं आहे. आज तुम्ही ज्याच्या नेतृत्वामध्ये गेला, जो तुमचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा केला, त्यांची काय भाषा आहे, काय भाषा आहे? आज अजेंडा आहे आपल्या पडळकर साहेब आणि संग्राम जगतापाकर की या देशातल्या सगळ्या मुस्लिमांना इथनं हाकलून दिलं पाहिजे, यांच्या डोंगरावर लाथा घातल्या पाहिजेत, त्यांना पाकिस्तानला पाठवलं पाहिजे. मला वाटतं जैन समाजाविषयी त्यांची तीव्र भावना वाईट भाषेत बोलतात. मला वाटतं ख्रिश्चनाविषयी त्यांचा सैराट केला पाहिजे, त्यांना संपवलं पाहिजे, ही भाषा स्टेजवर बोलतात. राजाभाऊ तुमच्या वंचितमध्ये येऊन तिकीट घेऊन स्वतःचा लाभ घेऊन डायरेक्ट तुमच्या अपोजिशनच्या ह्याच्यामध्ये प्रवेश केला, म्हणजे तुम्हालाही फसवलं. आमचं नाव मराठ्याचं घेता येत नाही म्हणून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि त्यांचं नेता म्हणतो प्रस्थापिताच्या छताडावर नाचून आपल्याला राजकारण करायचं आहे. म्हणजे प्रस्थापित म्हणजे मराठ्याच्या छतावर नाचून आम्हाला राजकारण करायचं आहे. ही जी जातीयमध्ये भांडण लावण्याचं काम मला वाटतं ही मंडळी करत आहेत. ही संस्कृती तुम्हाला अण्णाला आणि बापूला मान्य आहे का? तुमच्या वाड्याच्या डाव्या बाजूला घेतलं तर जैन समाज आहे, पाठीमागच्या बाजूला घेतलं तर मुस्लिम समाज आहे आणि उजव्या बाजूला घेतलं तर तुमची भावकी आहे. त्या सगळ्यांना जर एखादा व्यक्ती जर नावं ठेवत असेल आणि त्यांनी सुचवलेला उमेदवार तोही जर नावं ठेवत असेल आणि त्या संस्कृतीला जर तुम्ही पाठबळ देत असाल त्यांच्या संग जाऊन, तर हे कुठं तर थांबलं पाहिजे.
मी सगळ्यांना घेऊन जाण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतोय, पण तुम्ही अशा वाईट वृत्तीच्या व्यक्ती समवेत जाताय, याचं आम्हाला कुठं तर दुःख होते. तुम्ही अजूनही विचार करावा. अण्णांनी आणि बापूंनी दोघांची मध्यभागी अजून खुर्ची तयार ठेवतो, तुम्ही अजून विचार करावा. पण राजकारणात वाईट वृत्ती आणि जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं जे काम चालू आहे ते थांबवण्याच्या दृष्टीनं मला वाटतं आपण प्रयत्न केला पाहिजे. मुस्लिमाच्या बाबतीमध्ये बोलायचं असं, आम्ही प्रत्येक डोळ्याला अण्णाचा व्हिडिओ बघतो की मुस्लिमा समवेत नसतात. म्हणजे तुम्ही सगळी गुन्ह्या गोविंदानं आपण राहतोय, आणि यामध्ये जर कोण जातीमध्ये भांडण लावून जर स्वतःची पोळी बाजवण्याचं काम करत असतील आणि अशा लोकांसंग जर आपण जात असेल की ही चुकीची पद्धत आहे. तुम्ही आमच्याकडे या, न या, पण राजकारणामध्ये कधीही तुम्हाला आम्ही एकीव बोलणार नाही. तुमचा सरकारी थाट आहे की सरकारीच राहायला पाहिजे, अशा पद्धतीनं तुम्हाला आम्ही कुठल्याही पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करणार नाही. तुम्ही आणि अजूनही सांगतो की कधीही तुम्ही संस्कृती सोडून बोललेलं नाही, त्याबद्दल तुमचंही आम्ही मनापासून धन्यवाद आहे. पण असंस्कृत माणसासंग तुम्ही जाताय आणि आपल्या तालुक्यामध्ये जी वाद निर्माण करणाऱ्या मंडळी संघ राहताय, ही चुकीची पद्धत आहे. ही थांबवण्याच्या दृष्टीनं आपण एक पाऊल पुढे यावं म्हणून आम्ही तुमच्या संघ चर्चेला बसलो होतो. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, राजकारणामध्ये राजकारण होईल, पण माणसं आपली इथली गुन्ह्या गोविंदानं राहिली पाहिजेत. सगळ्या धर्मातल्या लोकांना संघ घेऊन जाण्याची जशी माझी जबाबदारी आहे तशी तुमची आहे. तुम्ही वाईट वृत्तीच्या माणसाची साथ सोडावी. उद्या तुम्हाला आम्ही अजून बी आमच्या समवेत घेण्याचं काम करतोय. राहिले दुसरे आमचे दत्ता पाटलांचे बंधू आणि आमचे मोठे बंधू, ह्या दोघांना कधी राजकारणच कळलं नाही. मीही त्यांना विनंती करतो की तुम्हाला जे उभा करायचं काम केलेलं आहे ती फक्त आपल्या शिवसेनेच्या मतामध्ये फूट पाडण्याचं काम करण्याच्या दृष्टीनं तुम्हाला उभा केलेला आहे. आज राष्ट्रवादीचं 17 फॉर्म एखादा माझे आमदार भरू शकत नाही, असं आयुष्यात होऊ शकत नाही. पण राष्ट्रवादीच्या चिन्हावर 7 अर्ज भरले जाते आणि त्यातलं 4 मला वाटतं दत्ता पाटील तुमच्या बंधूला दिले जाते आणि बाकीचे 2 सेटलमेंटसाठी भरले जाते. त्यांनाही देवानं सद्बुद्धी देवो की ही विभाजन करण्यासाठी तुम्हाला उभा केलेला आहे. आणि आपण बी अगदी कुणबी दाखला काढून ओबीसीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न असा मला वाटतं होऊ नये. हे आरक्षण त्यांचं आहे, त्यांचाच उमेदवार असणं हे मला वाटतं गरजेचं आहे आणि त्यांचा उमेदवार देण्याचं आपण निश्चितपणानं काम केलेलं आहे. मी आवर्जून तुम्हाला या सगळ्यांना विनंती करतो, अजूनही 4 पावलं आम्ही मागे घेण्याची तयारी आहे. आज चित्र बघितलं तर ही कुणाची उमेदवार आहे? शशिकांत राऊत आयुष्य काढलं तुमच्या संघ, ही कुणाची उमेदवार आहेत? तुमचे विचार बदलल्यामुळे शशिकांत राऊत आज आपल्याकडे उभं राहिले. विनय पत्की डॉक्टर, त्यांच्या अंगात कुणाचे विचार होते? तुमचेच होते. पण तुमच्या विचारामध्ये बदल झाल्यामुळं त्यांनी आम्हाला विचारात आपल्या विचारामध्ये आले. आज नागणे कुटुंब किती पिढ्या काम केलं त्याच्या संघ, पण तुमचे विचार बदलले त्याच्यामुळे ते नागणे कुटुंब आमच्याकडे आले. कुमारदादा आयुष्य काढलं, मला वाटतं मी चड्डी वाचल्यापासून कुमारदादाला बघत होतो की वाड्याचं काम करायचं. मला वाटतं त्यांचेही विचार बदललं. का बदललं? तुमचे विचार बदललं, त्यामुळे त्यांचे विचार बदललं. नाना बापू हे कुणाचे आहेत? आयुष्य काढलं, मला वाटतं तुमच्याकडे गेल्या 5 वर्षात ते आमच्याकडे आलेले आहेत. पण त्यांचे विचार तुमचे विचार एकत्रच होतं, त्यावेळेला ते तुमच्या संग होते. नाना बापूही त्यांनी विचार तुमचं बदलल्यानंतर इकडे आले. मी जे 17 उमेदवार काढले, मला वाटतं जे तुमच्या विरोधात निष्ठेने तयार झालेलं ह्यात मला वाटतं खचून बाजी सर एक 4-5 उमेदवार असतील. बाकी सगळं उमेदवार आहेत हे तुमच्याच विचारात आहे. तुमचे विचार बदलल्यामुळं ही मंडळी चांगल्या विचारानं जाण्याच्या पॅनल संघ यायचं काम मला वाटतं त्यांनी केलेलं आहे. आज आपण आपल्या पॅनलकडे अगदी बारकाईने नजर टाकली तर अगदी एकदम सगळ्यांना सामावून घेण्यासारखं मला वाटतं आपण पॅनल दिलेलं आहे. अत्यंत ज्याला कामाची जाण आहे अशा पद्धतीची लोक आपण या पॅनलमध्ये दिलेलं आहेत.
मी निश्चितपणाने सांगतो, जी माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या वेळेला एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते त्यावेळेला त्यांनी आटपाडी ग्रामपंचायतची नगरपंचायतमध्ये घोषणा केली आणि ती नगरपंचायतचं रूप मला वाटतं त्यांनी सांगितलं होतं की मी घोषणा केली म्हणल्यानंतर निश्चितपणानं एक महाराष्ट्रात नगरपंचायत आपली आटपाडीची आदर्शवत होईल अशा पद्धतीची आपण नगरपंचायत बनवू. तुम्ही डिझाईन बनवा कुठल्याही गोष्टीचं, निश्चितपणानं जेवढा निधी लागेल तेवढा मला वाटतं आपण निधी द्यायची घोषणा मला वाटतं त्यांनी केली होती. मी लाजून ज्या वेळेला नगरपंचायतची ऑर्डर आणायला गेलो त्यावेळेला 5 कोटीची यादी घेऊन गेलो. मला सांगितलं, मला म्हणतात अध्यक्ष महोदय काय 5 कोटी घेऊन आलाय, बाहेर जाऊन एक 10 कोटीची यादी तयार करून आणा. मला वाटतं ज्या वेळेला नगरपंचायतची मंजुरीची ऑर्डर घेतली एका हातात आणि दुसऱ्या हातात बाजी सर 10 कोटीच्या रस्त्याच्या कामाची मंजुरीची ऑर्डर घेतली. असा नेता मी जगाच्या पाठीवर कुठला बघितला नाही की तू कमी घेऊन आलायस की जादा घेऊन जा. परत भावनी सांगितलं की आपल्याला आटपाडी मॉडेल बनवायचं आहे. मॉडेल बनवण्याच्या दृष्टीनं तुम्ही एक प्लॅन करा, त्या प्लॅनप्रमाणे तुम्हाला काय पाहिजे ते मदत करू. आपण प्लॅनिंग केलं, वॉटर सप्लायची स्कीम केली, 84 कोटी मंजुरी आणली, त्याचं 30% काम चालू आहे. पेठतला रस्ता आपण केला, त्याला 4 कोटी दिलं. त्याच्यानंतर गटरची मागणी आली, त्यात पुन्हा ॲड केलं पैसे. त्याच्यानंतर साईडनं पाईपलाईन करा जेणेकरून पुन्हा फोडता येणार नाही, दोन्ही बाजूनं पाईपलाईनची मंजुरी आणली. त्याच्याच वेळेला काही व्यापाऱ्यांनी उद्घाटनाच्या रस्त्याच्या पेठेच्या कामाच्या निमित्त विनंती केली की आपण रिंग रोड एक आता अत्यंत डिझाईन करून बनवा. मला वाटतं जसं आपण पुण्याला गेल्यानंतर MG रोड आहे, दिल्लीला गेल्यानंतर महाद्वार रोड आहे, मुंबईला गेल्यानंतर शाहरुख खानच्या तिथला कुठला बँडस्टँड रोड आहे, तशा पद्धतीचा आपल्यात एक रोड बनवण्याच्या दृष्टीनं जसं रणजिता ऐवळेंनी सांगितलं की साई मंदिर ते आपल्या ST स्टँड आणि ST स्टँड ते सांगोल कोपरा ते बाजारपटाण ते पोलीस स्टेशन, याला एक वेगळं डिझाईन केलं. त्याला जाडी वेगळी, लाईट वेगळी, गटर वेगळं, साईडनं फुटपाथ वेगळं चालण्यासाठी अशा पद्धतीचं आपण त्याही रस्त्याला 20 कोटी आणलं. लाईटमध्ये डिझाईनमध्ये आपण 62 लाख धरलं होतं. ती लाईट आधुनिक धरल्यामुळं मला वाटतं त्यालाही आपण निधी एक्स्ट्रा परत 65 लाख रुपये आणला. अशा 1.25 कोटीचं त्याचं लाईटचं डिझाईनही केलं. आटपाडीच्या विकासामध्ये भर टाकण्याच्या दृष्टीनं मला वाटतं ST स्टँड आपलं सुसज्ज असलं पाहिजे. आपल्या परवाच उद्घाटन केलं तसं आटपाडीचं वरचं ST स्टँड आहे, त्या वरच्या ST स्टँडसाठी आपण पहिल्यांदा 1 कोटीचं खाली कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता केला, आतला अंतरचं ब्रॉड केलं आणि मागच्या बाजूला 12 ट्रॅक धरून एअरपोर्टचं डिझाईन जेणेकरून बारामतीच्या ST स्टँडचं डिझाईन आपण घेतलं आणि त्याला 3.5 कोटी परत आणलं. त्याचंही काम चालू आहे. ती जुन्या लोकांना वाटायला लागलं आटपाडी अध्यक्ष वरच न्यायला लागलेत, त्याच्यामुळे आपण वरही आपल्या पंचायत समितीच्या समोर 27 कोटीचं दुसरं ST स्टँड आपण धरलेलं आहे. गोरगरिबांना जसं रणजितनं सांगितलं की दवाखाना आपल्या इथं नाही, गोरगरिबांना जर मोठं ऑपरेशन किंवा मोठं स्टेटमेंट घ्यायचं झालं, कुणाला डायलिसिसचं जर करायचं झालं तर गाडी भाड्याची करून सांगलीला जावं लागते. त्याच्यासाठी स्वर्गीय अनिल भाऊच्या पाठीमागं लागून मला वाटतं आपण जिल्हा उपरुग्णालयाची मंजुरी घेतली, त्याला 24 कोटी रुपये मंजुरी करून प्रत्यक्षात ती काम मला वाटतं संपलेलं आहे. फर्निचरसाठी परत आपण 6.5 कोटी त्याला दिलेलं आहे. करमणुकीच्या दृष्टीनं आपल्यात नाट्यगृहाची आवश्यकता आहे. मला वाटतं नाट्यगृहाला जागा मध्यावर कुठंच सापडेना, पण पूर्वी स्वतंत्रपूरचा जो वडा होता, ती वडा आटपाडीच्या आंबवनाच्या उजव्या बाजून होता, पण स्वतंत्रपूर तलाव झाल्यानंतर वड्याची सांड अलीकडून आल्यामुळं ते वडापात्र म्हणून उतार्यावरती राहिलं होतं. पण महाराष्ट्रात पहिलं उदाहरण की गदिमाच्या नावानं वड्याचा सातबारा तयार करणं हे काम आपण केलं
आणि त्या गदिमा नाट्यगृहाला अगदी 14 कोटी रुपये मंजुरी केलं फर्निचरसाठी आणि अद्ययावत बनवण्याच्या दृष्टीनं. मला वाटतं त्यालाही आपण परत 4.5 कोटी रुपये निधी दिला. खोकीवाल्यांचा प्रश्न धनु पाठक घेऊन आले की या खोकीवाल्यांचा काय तर विचार करा. मला वाटतं आपल्या आटपाडी कॉलेज आमच्या कॉलेजकडे येणारा जो रस्ता आहे त्या पुलापासून आपण संरक्षण भिंत खाल्ल्या आपल्या बाजार पटांगणाच्या पुलापर्यंत घेतली आणि दुसरी संरक्षण भिंत तिथून सांगोलच्या कोपऱ्यापर्यंत घेऊन सगळी पुनर्वसन खोकी या भिंतीच्या कडेने अद्ययावत पद्धतीनं बसवायचा या पद्धतीचा प्लॅन करून त्यालाही 2 कोटी मंजुरी केलं आणि त्याचं काम चालू करत तो पाऊस आला. मी गेल्या 15 दिवसात त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं पण पाया खांदताना पाणी लागत असल्यामुळं ती काम आपलं थांबले ती येत्या काही दिवसामध्ये चालू होईल. म्हणजे ही सगळं करत असताना मला काही जणांनी सांगितलं की आपलं मच्छी मार्केट आणि मटण मार्केट हे स्वतंत्र असलं पाहिजे. आपण पोलीस स्टेशनच्या बाजूला पुलापाशी येतो डाव्या बाजूला रस्त्याच्या लगत मटणाची दुकान आहे. आपण जे वरून गटर आणलं ते आपण वड्याच्या पूर्ण पुढे नेलंय आणि त्या गटरच्या बाजून आपण वड्यामध्ये भिंत बांधून तिथं जवळजवळ 30 गुंठ जागा अगदी तयार केलेली आहे. येत्या काही दिवसामध्ये आपण केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे त्यालाही 5 कोटी रुपये येत्या काही दिवसामध्ये येते जेणेकरून ज्याला मटण चिकन आणि मासं घ्यायचं आहे त्यांनी निश्चितपणानं आत किमान 20 ते 25 4 व्हीलर गाड्या रस्ता सोडून आतल्या बाजूला पार्किंग करून तिथं खरेदी करून मग जाऊ शकतो जेणेकरून कुठलाही अपघाताचा धोका होणार नाही आणि सगळं मटण आणि मच्छी आणि चिकन मार्केट ही एकाच जागेला राहील. आटपाडीत दुसरीकडं कुठंही मटण आणि चिकन मार्केट आपल्याला बघायला मिळणार नाही. जसं रणजितनं सांगितलं ती काम आपण केलं पण आपल्या पै पाहुणा आला कोण तर त्याला स्वतंत्र एक गार्डन असावी त्या पाहुण्याला फिरायला न्यायला कुठंतरी विरंगुळा असावा. त्यासाठी आपण आटपाडी स्वतंत्रपूर तलाव निवडला आणि त्या तलावावरती 2,84,00,000 रुपये मंजूर करून घेतले. त्याच्यामध्ये ओपन जिम आहे गार्डन आहे फिरण्याचा ट्रॅक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या पाण्यामध्ये फिरण्यासाठी बोटिंग आहे. म्हणजे बोटिंगचंही काम आपण तिथं झालेलं आहे. आपण जिल्ह्यातल्या नगरपंचायतची गणना केली 60-70 वर्षापूर्वी नगरपंचायतच्या स्थापना झाल्या पण बोटिंग मला वाटतं कुठल्याही नगरपंचायतकडनं आहे ती काम मला वाटतं आपण केलेलं आहे. मग ही सगळी कामं बघितली तर मला वाटतं 200 ते 250 कोटीची कामं आपल्या आता या आटपाडीमध्ये चालू आहेत. ऑफिस असेल PWD ऑफिस असेल पोलीस स्टेशन ऑफिस असेल पंचायत समितीचं असेल किंवा आपलं रेस्ट हाऊस असेल ही सगळे आधुनिक पद्धतीनं आपण बांधून घेतलेले आहे. मग 2022ला ज्या वेळेला नगरपंचायतची स्थापना झाली त्यावेळेला मला वाटतं तिथून पुढे सगळी जी आपल्यातली नेते मंडळी आहेत ती सगळी सत्तेत आहे. सगळी नेते मंडळी सत्तेत आहे. मी रहिवासी पुजारवाडीत आहे. माझं कुटुंबाची नोंद सगळी पुजारवाडीत मतदानाला आहे. माझा काही स्वार्थ नाही आटपाडीमध्ये की इथं आपण काहीतरी कामं करून की माझा पोरगा माझी पत्नी किंवा माझं कोणतर कुटुंबातलं इथं नगराध्यक्ष व्हावं म्हणून मी काम केलेलं नाही. मी निस्वार्थपणे ही तालुका आणि तालुक्याचं ठिकाण ही आटपाडी आणि नगरपंचायत ही सुधारण्याच्या दृष्टीनं निश्चितपणानं निस्वार्थ भावनेनं मला वाटतं मी काम केलेलं आहे. यात कुठलाही स्वार्थ ठेवला नाही. सगळ्यांचं नेत्यावर आहे. काही जणांचा मुख्यमंत्री आहे दुसऱ्या नेत्याचा उपमुख्यमंत्री आहे माझाही उपमुख्यमंत्री आहे पण एक काम जर या विरोधकांनी आणलं असेल तर मग मला सांगावं निवडणूक कशासाठी असते ही विकास कामं करण्यासाठी. निवडून आल्यानंतर काय करायचं आहे ही विकास कामातनं जनतेची मनं जिंकायची आहे. तुम्ही मनं अशी जिंकत नाही. ऐन वेळेला शेवटच्या वेळेला काम करणारा पुढं चाललाय त्याला आडफाटा घालायचा आणि खाली पाडायचा एवढंच काम करताय तुम्ही. समविचारी लोक निश्चितपणानं मी जाणले की तुम्ही एकत्रित आलेला आहे पण मी या आटपाडीच्या जनतेपुढे काम ठेवले आणि मग मत मागतोय. पुढचं माझं विजन ठेवतोय आणि मग मी मत मागतोय. मला असं कुठलंही मत की अशा पुन्हा तर गंडवागंडवीनं पुन्हा तर फसवाफसवीनं
किंवा कुणाला तरी एकत्र घेऊन असं मला आयुष्यात राजकारण करायचं नाही. प्रत्येक मताला माझ्या आयुष्यात मला वाटतं माझ्या मागं माझ्या कुटुंबातला कोणी राजकारणात नव्हतं, पण ही जी सोन्यासारखी माणसं आहेत ती माझ्या प्रत्येक शरीरातला रक्ताचा थेंब आटवून मला वाटतं ही माणसं मी गोळा केलेले आहेत. आज माझं विचार पटलं म्हणून मी या स्टेजवरच्या सगळ्या माणसांनी माझ्या नेतृत्वाकडे विश्वास ठेवून मला वाटतं आटपाडी जर पुढं ग्रोथ घ्यायचं असेल, आटपाडी या महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतमध्ये पहिल्या 10 मध्ये आणायचं असेल तर माणसांनीच ठरवले की तानाई पाटलाच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. ती काम सांगतोय आणि मत मागतोय. मग संयोजकांनी सांगितलं की राजाभाऊने बी सांगितलं की सगळी लोक आता आपल्याकडे येऊ लागलेत. राजाभाऊ माणसांना व्हॉट्सअप फेसबुकवर खोटं खरं सगळं कळायला लागले, कोण काय करतोय काय नाही. आम्ही आज झालेल्या कामाचे व्हिडिओच दाखवतो की तुम्हाला आम्ही काय काय केलंय ती बघा आणि मतदान द्या. त्यामुळं आपल्याकडं माणसांचा ओघ आहे. तुम्ही मगा बोलला की आम्ही मला वाटतं राजाभाऊनी पाठिंबा आपल्याला निवडणूक लागायच्या अगोदरच दिला आहे. जसं सुभाषभाऊची तिकीट डिक्लेअर झाली त्यावेळेला राजाभाऊनं पहिल्यांदा मला वाटतं पाठिंबा दिला. आता बी नगरपंचायतचं पुढं उमेदवार डिक्लेअर व्हायचं आहे त्याच्या अगोदर त्यांनी मला मिटिंग बोलवली आणि त्या मिटिंगमध्ये एकच नाव सुचवलं होतं तुम्ही संतोष लांडगेचं. पण आज ओघ बघून सगळा दुसरं नाव तुम्ही सुचवायला लागलाय. मला वाटतं दत्ता पण जाईल साक्षीला आपण एकच नाव सुचवले, तुमचा उमेदवार आम्ही आत घेतलाय, आत घेतलेला आहे. त्यामुळं तुमची काय अडचण नाही. आणि ज्या वेळेला अशी लोक आपल्या संग राहतात प्रामाणिक त्यावेळी निश्चितपणाने ठरवायचं असते की जिकडं आरपीआयचा पाठिंबा आहे तिकडं विजय हा निश्चित असतो. निस्वार्थपणे काम करणारी ही मंडळी आहे, निस्वार्थपणे. आणि राजाभाऊनं हे सगळं बघतेच माझ्यासंग बाबा या 2-3 वर्षात की आपण किती धडपडतोय. त्यामुळे कुठलाच विचार केला नाही, सरळ सगळी मिटिंग बोलवली आणि आरपीआयनं आपल्याला आधी पाठिंबा डिक्लेअर करून टाकला. फक्त आमचा एक माणूस तेवढा अरुण वाघमारे आणि राजाभाऊंनी सांगितलं की संतुलन गेलं तेवढं त्यात घ्या. त्या पद्धतीनं आपण घेतलेलं आहे. पण राजकारणामध्ये माझी एक विनंती आहे, सगळ्याच आपण समाधान करू शकत नाही. विरोधकाकडे 2 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होतं आणि तिसऱ्या आघाडीकडे एक होतं. आपल्याकडं 11 उमेदवार होतं. 11 मध्ये सुचवताना मी जो निर्णय घेतला होता की तालुक्याचं वाद नको काय नको समविचारी माणसं एकत्र घेण्याच्या दृष्टीनं मला वाटतं मी विचार घेतला होता. पण काही कारणास्तव पंढरीने सांगितलं तसं रावसाहेबची उमेदवारी झाली. पण काही उमेदवारांनी समजून घेतलं पाहिजे की ज्या माणसानं या आटपाडीचं अगदी कायापालट मी करत असताना मी सगळ्याच गोष्टी बघू शकत नाही. जे आमचे बंधू दत्ता पाटील आहेत त्यांनी जीवाचं रान करून मला वाटतं या आटपाडीमध्ये काम केलं. आरक्षण दुर्दैवानं पडलं, पण आरक्षण पडल्यानंतर पण हा माणूस थांबला नाही की काम करत राहिला. म्हणजे निस्वार्थपणे त्या माणसानं काम केलं. काम करत असताना नशीब ही राहतं. नशिबानं योगायोगानं हा माणूस थांबला गेला. पण हा माणूस तिथं असणं गरजेचं होतं, कारण सगळ्या गोष्टी मी बघू शकत नाही. आज पाईपलाईनचं काम कुठपर्यंत आले ही मला माहीत नाही, मी निधी द्यायचं काम केलेलं आहे. वर सौर ऊर्जेच्या पॅनलचं काम कुठपर्यंत आले ही मला माहीत नाही, मी निधी द्यायचं काम केले. आज आपल्या नाट्यगृहाचं काम असेल, आपल्या दवाखान्याचं काम असेल, आपल्या संरक्षण भिंतीचं काम असेल किंवा अंतर्गत जेवढे रस्ते आहेत ती करण्याचं काम असेल, हे कुठपर्यंत कुठल्या लेवलला आले ती त्या माणसाला माहीत आहे. त्या माणसानं अगदी जीवाचं रान करून मला वाटतं या नगरपंचायतमध्ये निस्वार्थपणे काम केलेलं आहे. दत्तापंच तुमचं मनापासून धन्यवाद मानतो, कारण अशा माणसाची आटपाडीला गरज आहे. आणि निवडणूक काही हो, निवडून कोणी हो, तुम्ही निस्वार्थपणे काम केले, ही टीम घेऊन तुम्हालाच काम करायचं आहे.
आणि तुम्हीच ही आटपाडीची प्रगती करण्याच्या दृष्टीनं मला वाटतं या सगळ्या मंडळीला घेऊन तुम्ही पुढं जाण्याचं काम करायचं आहे. निधीच्या बाबतीत आणि फाईल वरनं पळवण्याचं काम निश्चितपणानं मी करेन. मला वाटतं अगदी व्यापारी वर्गातल्या लोकांनी आपला विश्वास टाकला. पेटणी जरी आपण चालत गेलो शशिकांतजी तर मला वाटतं कुठं जे एखादंच दुकान कुठं तर आपल्या अपोजिशनला दिसते, नाहीतर सगळी व्यापारी मंडळी अगदी आपल्या एकरूप विचाराशी आहेत. आणि ज्या वेळेला व्यापारी RPI पंढरीनाथसारखी उद्योगमधली शहाजीबापूसारखी उद्योगमधली असणारी ही मंडळी आज आपल्या संघ आहेत. मला सांगा, आज बाळासाहेब हजारेंचा मुलगा राहुलजी हजारे आज जी जगात काय नाही ती तेवढं त्याच्याकडे आहे. पण मी या मातीचं काहीतरी देणं आहे असं ते राहुलजी समजतात. मला त्यांनी इच्छा व्यक्त केली की माझ्या वडिलांना तुम्ही नगराध्यक्ष करावं, पण तुम्हाला जिथं सोंगट्या बसलेल्या त्या पद्धतीनं आम्हाला नगरसेवक केलं तरी चालेल. अगदी मोठ्या मनाने त्यांनी सांगितलं. अगदी काहीच बोलले नाही, फक्त आमची इच्छा आहे, पण शेवटी आम्हाला नगरसेवक करा. मी सामाजिक काम, शाळेला निधी कुठला आला बघितला, मी मॉडेल शाळा बनवल्या, इथल्या लोकांचं सगळं प्रश्न काय असतील ती मी वैयक्तिक करतो. मी जरी मुंबईत उद्योगपती असेल तर मला वाटतं गावाकडल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये मी आहे आणि माझा वडील त्या नगरपंचायतमध्ये नगरसेवक म्हणून जावा अशी माझी इच्छा आहे. मी त्याच क्षणाला सांगितलं की बाळासाहेब तुम्ही मनाचा मोठीपणा दाखवलेला आहे, निश्चितपणानं आम्ही तुमच्या संग राहू आणि तुमच्या वडिलाला अगदी नगरपंचायतमध्ये घेण्याचं काम करू. त्याच्यात तुल्यबळ मला वाटतं आपले सोमनाथजी भिंगे होते. आम्ही सोमनाथजीला विनंती केली की तुम्ही आता आपण सगळी एकत्रच राहिलो पाहिजे आणि ती राहण्याच्या दृष्टीनं आपण आमच्या संग यावं. मला वाटतं सोमनाथजी तुम्ही आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि ती माणसं बघून मी तुम्हाला त्याच वेळेला नजर टाकली होती की हा कार्यकर्ता आपल्याकडं घ्यायलाच लागतोय काय बी करून. आणि एकदा माझी नजर पडली का मी त्या कार्यकर्त्याला सोडत नाही. आणि नजर पडली आणि सोमनाथला मी बोललो. त्याने अगदी कुमारदादाचा आशीर्वाद घेतला. कुमारदादांनी सांगितलं मी सांगतो ऐक तू अध्यक्षावर एकदा विश्वास टाक. मला वाटतं क्षणात त्यांनी मोठं मन दाखवलं आणि आपल्या संघ राहण्याचं काम केलं. सूर्यकांतजी दौंडे यांनी आपल्या संघ राहण्याचं काम केलं. दिलीपला काही मी म्हणणार नाही, माझा वर्गमित्र आहे दिलीप शेठ. मी त्याला कधीही घासांडील धरून आणू शकतो, कारण मित्राचं नातं वेगळं असते. कारण तेही मला इकडे बोलतो, मी बी त्याला बोलतो. हे मित्राचं नातं वेगळं राहतं आणि तुझा मित्रच उभा राहिलाय ना रावसाहेब, क्लासमेटच आहे. त्यामुळं दिलीप शेठचं काय मी आभार मानणार नाही. दिलीप शेठला मी कधीही घरात आणू शकतो. पंढरीनाथ संघ आलेली सर्व जी त्याच्यावर विश्वास टाकून त्या मंडळींनी ज्यांनी आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांचंही मी मनापासून धन्यवाद मानतो. पण एक धन्यवाद एका व्यक्तीचं मनापासून मानणं गरजेचं आहे, ते आपले बाळासाहेब देशमुख. मला वाटतं अगदी गडी हिरा असल्यागत आहे, पण ती मातीत मुजल्यामुळे सगळा घोटाळा झाला होता. जरा वरची माती सरली आणि मला थोडं चमकल्यागत दिसलं बाळासाहेब. मी ती माती बाजूला सरली आणि हिरा धुवून अगदी चमकवून माझ्याकडे घेतला आहे. त्या बाळासाहेबाची सगळी जबाबदारी माझ्याकडे घेणं गरजेचं आहे, कारण ह्या देशमुखाला पटलं पण त्यांना पटलं नाही. म्हणजे जातीवंत मला वाटतं बाळासाहेब तुम्हीच आहे. अंगात काय तर जातीवंतपणा पाहिजे हो. काय तर एवढं असं होऊन नाही, असं जगाच्या पाठीवर मी बघितलं नाही कुठं राजकारण. पण बाळासाहेब आपलं मधुकरजी सागर त्यांनी बी आयुष्य काढलं. एक मला वाटतं पिढी गेली, त्यांच्या मुलाचाही अर्ज भरला, त्यांना सांगितलं तुमचा जी AB फॉर्म आहे म्हणून. मला वाटतं AB फॉर्म निघाला तिसऱ्याचा. पण मधुकरजी सागर यांनी मला वाटतं व्यवसायामध्ये अगदी चांगलं नाव कमवलेलं आहे स्टँडवरती, आणि त्यांची पिढ्या मला वाटतं त्यांच्याकडेच गेलेले आहेत. तर ते तुमचे विचार बदलल्यामुळे शिकडं आलेत ना. मग आता माझं म्हणणं असं असते
जर आपण कुठलाही ठराव घेताना मेजॉरिटी नसतो, मग आता मेजॉरिटीनं तुमच्या पार्टीतला ठराव आपल्या इकडं झाला आहे, त्यामुळं तुम्ही ह्या मेजॉरिटीत सामील होणं गरजेचं आहे. नाहीतर ठराव हा मेजॉरिटीनं पास होणारच आहे, कारण कुठलाही ठराव हे मेजॉरिटीनं पास होतो, किती विरुद्ध किती. त्यामुळं मेजॉरिटी तुमची इकडं आलेली आहे, तुम्ही या मेजॉरिटीमध्ये सामील व्हावं, तुम्हालाही आम्ही सामावून घ्यावं. मी सगळ्या कार्यकर्त्यांनी एक विनंती करतो, आता योग आले व्हॉट्सअप फेसबुकचं, आपण केलेली कामं रोज आपण एक काम 18 दिवस मोठं काम, मोठं बारीक मोठी केलेली आम्ही संख्या काढली 250 काम आहेत एकूण, पण जी मोठी कामं आहेत आटपाडीच्या वैभवात भर टाकणारे ते आपण रोज एक लॉन्च करतोय. ते आपण जनतेपुढे जाण्याच्या दृष्टीनं मेसेंजरवर असेल, व्हॉट्सअपवर असेल, सगळ्यात महत्त्वाचं फेसबुकवर असेल, ते आपण एका माणसाला रोज 10 वेळा वारंवार टाकावं. कारण आपण त्यातही कुठं कमी पडता कामा नाही. आपण सगळ्यांनी यातही मागं न राहता प्रचारामध्ये आघाडी घ्यावी. आपण निवडून येणार यात कुठली शंका नाही. मी निश्चितपणानं तुम्हाला विश्वास देतो कामाच्या जोरावर, आणि आपण जनतेला दिलेल्या विश्वासाच्या जोरावर या निवडणुकीमध्ये आपण बाजी निश्चितपणानं मारू. फक्त तुमची साथ असणं गरजेचं आहे. आपण या काळात कुठल्याही कार्यकर्त्यानं मागं राहता कामा नाही. आपण प्रत्येकानं आपला क्रम दाखवला पाहिजे. मी फिरतोय सगळ्या वार्डात बघतोय, कुठल्याही वार्डात मला वाटतं 70-75% आत मला वाटतं नाही, एकच तेवढा वार्ड त्यांच्या शेजारचा आहे, वाड्या शेजारचा तो तेवढा थोडा जाचक वाटतोय. पण बाळासाहेब असल्यानंतर तिथेही आपण मार्ग काढू. आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये येणारं काही दिवस 2 तारखेपर्यंत माझ्यासाठी द्यावं, 10-12 दिवस, 5 वर्ष अगदी सालगड्यागत तुमचं मी काम करीन एवढाच विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.